नमस्कार, प्रियंका किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी, ती पण एकदम गावरान पद्धतीने आमच्या गावाकडे कशी बनवली जाते ना, हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। फ्लावरची भाजी बनवायला घेतोय, त्यासाठी फ्लावर चांगल्या पद्धतीने चाकूने कट करून घ्यायचा। कट करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यात आळ्या किडे काय असेल ना बसलेलं ते संपूर्ण चांगला निवडून घ्यायचा आहे कोबी आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। आता भाजीसाठी आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर संपूर्ण साहित्य हे चिरून घेणार आहोत। बघा, पहिलं सुरू मी कांदा चिरून घेतलाय, चांगल्या पद्धतीने बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा आहे तुम्हाला। आता त्याच पद्धतीने एक टोमॅटो पण कापून घ्यायचे बारीक, जसा कांदा कापला त्याच पद्धतीने टोमॅटो देखील बारीक कापून घ्यायचं। आता अगदी थोडीशी आपल्याला वरून भाजीसाठी कोथिंबीर लागणार आहे, तर मी आधीच साहित्य करून ठेवते, म्हणजे भाजीला फोडणी देण्यासाठी एकदम सोपं पडेल। लसूण पण चिरून घेतलाय, तुम्ही नकलून पण घेऊ शकता। तर आता अशा पद्धतीने आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊ। त्यासाठी गॅस चालू केला आणि गॅसवरती कढई तापायला ठेवली। आता कढईमध्ये तुम्हाला 2 ते 2.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण नकललेला किंवा चाकूने चिरलेला लसूण टाकायचा। आता लसूण घालून घेतला की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतला होता तो टाकून घ्यायचा आणि चांगला कांदा तुम्हाला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे कांदा परतला, टोमॅटो पण भाजले की भाजीला एक वेगळीच टेस्ट येते। त्यासाठी कांदा चांगला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। तर बघा, अशा पद्धतीनं कांदा देखील आपला लालसर भाजून तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात। चांगल्या पद्धतीने आपला कांदा लालसर रंगावरती परतून झालेला आहे, बऱ्यापैकी परतला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात एक कापलेलं। तर बघा, टोमॅटो पण टाकून घेतले। आता टोमॅटोला पण चांगलं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा सर्वत्र एकजीव झाले पाहिजेत। टोमॅटोला चांगल्या पद्धतीने मॅश करून घेणार आहोत आपण। बघा, चांगल्या पद्धतीने मी टोमॅटोला मॅश करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला काही घरचे मसाले घालून घेणार आहोत। घरचे म्हणजे फक्त काळं तिखट आणि लाल तिखटाचा वापर करून ही फ्लावरची भाजी आपण चमचमीत अशी बनवणार आहोत। तर बघा, चांगल्या पद्धतीने तर टोमॅटो मॅश झाले। आता आपण मसाले टाकून घेऊयात। त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद। पोहे खायचा चमचा असतो ना, त्याच चमच्याने संपूर्ण आपण अर्धा टाकून घेणार आहोत। तर अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा लाल तिखट आणि फक्त अर्धा चमचा काळं तिखट आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करू शकता। आता इथे मी अर्धा चमचाच मिठाचा वापर केलेला आहे। मी फक्त 2 जणांची भाजी बनवते, त्यासाठी मिठाचा कमी वापर केला। तुम्ही जास्त जणांची बनवत असाल तर थोडं मीठ तिखट वाढवून पण घेऊ शकता। चांगल्या पद्धतीनं मसाले हलवून घेतले, एकजीव करून घेतले। आता त्याच्यामध्ये चिरलेला फ्लावर टाकून घेऊयात आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ ॲड करू शकता, असेल तर टाका, नसेल तर स्किप पण करू शकता। आता चांगल्या पद्धतीनं मसाल्यामध्ये फ्लावर आणि मुगाची डाळ एकजीव करून घ्यायची। संपूर्ण मसाले फ्लावर आणि मुगाच्या डाळीमध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करा। अजिबात गार पाणी टाकायचं नाही, नाहीतर भाजी सगळी बेचव होऊन जाईल। त्यामुळे शक्यतो गरम पाणीच टाका। चला, चांगल्या पद्धतीने हलवून घेतलं। आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करूयात। मी 2 जणांची भाजी बनवते, तर साधारण मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तुम्ही जास्त माणसांची बनवत असाल तर तुम्ही वाढून पण करू शकता। तर बघा, चांगल्या पद्धतीने पाणी टाकलं आणि एक उकळी काढून घेऊयात आता भाजीला। उकळी आल्याच्या नंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं। भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, शक्यतो कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत। भाजलेले शेंगदाण्याचं 2 चमचे कूट टाकून चांगल्या पद्धतीनं 10 ते 15 मिनिटे ही भाजी अशीच मंद गॅसवरती शिजू देऊयात। तर बघा, चांगल्या पद्धतीनं भाजी शिजली। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। रटरट भाजी मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे। साधी सिंपल फ्लावरची भाजी कशी वाटली आमच्या गावाकडची रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला, तर आता फ्लावरची भाजी तर बनवून झालेली आहे। आता आपण चपाती बनवायला घेऊयात त्याबरोबर खाण्यासाठी। चला, आपण चपात्या बनवायला घेऊत। चपातीचा उंडा घेतलेला आहे। तुमची जर चपाती फुगत नसेल ना, तर चपाती फुगवायची एक ट्रिक सांगू का तुम्हाला मी? काय करायचं, चपातीचा उंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि भरपूर सारं आतमध्ये पीठ टाकायचं आणि पिठाचा गोल आकाराचा उंडा बनवून घ्यायचा बरं का। आणि पोळपाटावरती एकाच डायरेक्शनने चपाती लाटून घ्यायची।
एकदम न फुगल्याशिवाय राहणार नाही. तुमची चपाती 100% फुगणार. तुम्ही जर या पद्धतीने रोज चपाती केली ना तर तुमची चपाती 100% फुगणार. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघतच असाल, न थांबता मी एकाच डायरेक्शनने चपाती चांगल्या पद्धतीने गोल आकारामध्ये गोल गिरगिरीत अशी चपाती लाटून घेतली आणि चांगल्या पद्धतीने जेव्हा तुम्ही असा उंडा कराल, पीठ भरपूर टाकाल आतमध्ये, तेव्हा तुमची चपाती एकदम परफेक्ट बॉलसारखी फुगणार आहे. तर लाटायची आणि उंडा करायची पद्धत सांगितली. पीठ मळायचं पण सोपंच आहे. पीठ एकदम मऊ लुसलुशीत, लय घट बी मळायचं नाही, पातळ बी मळायचं नाही. पीठ तुम्हाला जेव्हा चपात्या बनवायच्यात ना त्याच्या आधी अर्ध्या तासानं पीठ मळून ठेवायचं. तोपर्यंत भाजीची तयारी करायची. आता मी कसं भाजी करून घेतली, नंतर माझं पीठ चांगल्या पद्धतीने मुरलं, त्यावेळेसच मी इथे चपाती बनवायला घेतली का नाही. मग त्यामुळे काय करायचं, जेव्हा पण तुम्हाला गडबड असेल, इकडे भाजी भात काही लावायचं असेल तर तो लावायचा आणि चपातीचं पीठ मुरायला ठेवायचं, पीठ तिंबून. मग नंतर भाजी वगैरे सर्व झालं की लास्टला चपाती बनवायला घ्यायची. मस्तपैकी पीठ पण मुरलेलं असतं आणि चपाती पण तुमची बॉलसारखी फुगून पण चांगली होते. कारण तुम्ही जर उंडा अशा पद्धतीने केला तर तुमची चपाती 100% फुगणार म्हणजे फुगणार. कारण दुसरे विचारतील, माझी फुगत नाही ग, तुझी कशी फुगणार, असं म्हणणार बघा तुम्ही जर या पद्धतीने चपात्या केल्या तर. बघा चांगल्या पद्धतीनं माझी किती छान अशी चपाती एक गोल गिरगिरीत अशा फुगलेल्या आहेत. आणि खरंच तुम्हाला जर चपातीची डिटेल रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत ती पण शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमची चपाती अजिबात फुगत नसेल तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की जरूर बनवेल. तर अशा पद्धतीने माझी भाजी पण झालेली आहे, चपाती पण झालेली आहे. तर तुम्ही ही बनवलेली चपाती आणि फ्लावरची भाजी खाऊन घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.